Dear student, last lecture we have seen about end correction. End correction is the distance between the pipe of open end and position of antinode. त्याला आपण काय म्हणलेलं आहे एंड करेक्शन म्हणलेलं आहे. आणि तिथं दोन शक्यता आपण पाहिलेल्या आहे. पहिली शक्यता आहे फर्स्ट इज दॅट एअर कॉलम व्हायब्रेट्स इन ए पाईप क्लोज्ड ऍट वन एंड. त्याच्यामध्ये आपण एंड करेक्शन एल बरोबर काय सांगितलेलं आपण दिस इज द करेक्टेड लेंथ इज इक्वल टू लेंथ ऑफ पाईप प्लस E is the end correction. This is the pipe closed at one end and corrected length for pipe open at both ends. Corrected length L is equal to L plus twice E. हे आपण मागच्या तासामध्ये पाहिलेलं आहे. लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं आहे. आता आपण व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप क्लोज्ड ऍट वन एंड. आता इथं आपण एक सिलेंड्रिकल पाईप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाईप कसा आहे दिस इज क्लोज्ड ऍट वन एंड म्हणजे विच ऍक्ट्स ऍज ए रिजिड बॉडी. त्याला आपण डेन्सर मीडियम म्हणू शकतो. आणि दिस इज द क्लोज्ड एंड आहे. आणि ह्या क्लोज्ड एंड मध्ये आपण एअर कॉलम एनक्लोज केलेलं आहे. आणि व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क काय केलं आपण व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज हेल्ड नियर द ओपन माउथ ऑफ पाईप. एअर कॉलम काय होईल त्याच्यामध्ये व्हायब्रेट होऊन काय होईल क्लोज्ड एंडला इन्सिडंट होईल आणि तिथून रिफ्लेक्ट होईल. आपल्याला माहित आहे इंटरफरन्स ऑफ काय इन्सिडेंट वेव्ह अँड रिफ्लेक्टेड वेव्ह वी गेट ए स्टेशनरी वेव्ह लॉंगिट्युडनल वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द पाईप फायनाइट लेंथ अँड रिफ्लेक्टेड फ्रॉम द रिजिड सपोर्ट किंवा ऍट द क्लोज्ड एंड अँड द फेज ऑफ रिफ्लेक्टेड वेव्ह डिपेंड्स अपॉन वेदर द पाईप इज ओपन ऑर क्लोज्ड. हे आपण क्लोज्ड पाहिलेलं आहे. आणि कसं आहे हाऊ वाईड ऑर नॅरो त्याच्यावर काय आहे फेज ऑफ रिफ्लेक्टेड वेव्ह आपल्याला अवलंबून असते. ऍट द क्लोज्ड एंड आपल्याला काय माहित आहे आता बाउंड्री कंडिशन पाहत असताना एअर कॉलम इज एनक्लोज्ड इन ए पाईप क्लोज्ड ऍट वन एंड. इथं बाउंड्री कंडिशन म्हणजे काय क्लोज्ड एंड ऍक्ट्स ऍज अँटिनो. क्लोज्ड एंड आपल्याला काय मिळतं नोड मिळतं आणि ओपन एंडला आपल्याला काय मिळतं अँटी नोड मिळतं. दिस इज द बाउंड्री कंडिशन आहे. या कंडिशनचा उपयोग करून आपल्याला नोड्स आर फॉर्म्ड ऍट क्लोज्ड एंड अँड अँटी नोड्स आर फॉर्म्ड ऍट कुठं ओपन एंड. लेट स्मॉल एल इज द लेंथ ऑफ द पाईप आहे किंवा ट्यूब आहे आणि एल इज द करेक्टेड लेंथ आहे किंवा लेंथ ऑफ एअर कॉलम आहे. आता याच्यामध्ये आपण इन फिगर ए वी सी दॅट द एअर कॉलम व्हायब्रेट्स इन सच ए वे दॅट क्लोज एंड आपल्याला काय मिळालेलं आहे व्हायब्रेट्स विथ सिम्पलेस्ट मोड. बघा सिम्पलेस्ट मोड मध्ये काय आहे वन नोड आणि एक अँटी नोड मिळालेला आहे. एक नोड आणि एक अँटी नोड मिळते. त्याला आपण काय म्हणतो सिम्पलेस्ट मोड म्हणतो किंवा नॉर्मल मोड म्हणतो किंवा त्याला आपण फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं एक नोड आणि एक अँटी नोड मिळते. त्याला आपण फंडामेंटल व्हायब्रेशन म्हणतो किंवा फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला देअरफॉर लेंथ ऑफ एअर कॉलम बघा लेंथ ऑफ एअर कॉलम बरोबर काय सांगता येतं आपल्याला बघा इथं आपण सांगितलं एल बरोबर लॅमडा भागिले 4 किंवा आपण काय सांगू शकतो लॅमडा बरोबर देअरफॉर लॅमडा इज इक्वल टू 4L. दिस इज द वेव्हलेंथ मिळालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला V इज इक्वल टू एल लॅमडा माहित आहे. V इज इक्वल टू दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह आहे. त्याच्यावर आपल्याला n बरोबर V अपॉन लॅमडा दाखवता येतं. देअरफॉर n इज इक्वल टू V अपॉन 4L.
ह्याला आपण सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणतो, किंवा ह्याला आपण असे दाखवता येतं V अपॉन 4 इंटू स्मॉल एल प्लस ई. दिस इज द करेक्टेड लेंथ आहे. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सिम्पलेस्ट मोड, किंवा त्याला फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणतो. त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा त्याला आपण फर्स्ट हार्मोनिक म्हणतो. एक आहे फर्स्ट हार्मोनिक और फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. इट इज द लोवेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. काय आहे? दिस इज द लोवेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन एअर कॉलम इन ए पाईप क्लोज ॲट 1 एंड. दिस इज द लोवेस्ट. आता इन द नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन फिगर्स बी मध्ये आपण पाहू शकतो. बघा त्याच्यामध्ये काय आहे? 2 नोड आणि 2 अँटी नोड आहेत. एअर कॉलम व्हायब्रेट इन सच वे दॅट वी गेट 2 नोड्स अँड 2 अँटी नोड्स. 2 नोड आणि 2 अँटी नोड्स मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला. आणि इट इज ऑल्सो व्हायब्रेट विथ क्वाड्रिक कंडिशन, दॅट इज nodes are formed at closed end and antinodes are formed at कुठे मिळतं? ओपन एंड मिळतं. आणि नोड अँड अँटीनोड इन बिटवीन. आता इफ N1 इज द फ्रिक्वेन्सी आहे. काय तर N1 इज द फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा 1 इज द वेव्हलेंथ आहे. देअरफॉर L इज इक्वल टू आपल्याला काय सांगता येतंय? Length of air column L is equal to 3 lambda 1 by 4 or lambda 1 is equal to 4 L by 3. This is the wavelength. हे आपल्याला काय मिळालं तर wavelength मिळालं. ह्याच्यावर आपल्याला velocity काढता येतं. V is equal to N1 lambda 1 or N1 is equal to V upon lambda 1. आता लॅम्बडा 1 बरोबर आपण काय काढलेलं आहे का? V डिवायडेड बाय 4L बाय 3. म्हणजेच काय मिळते आपल्याला? 3 इंटू V भागिले 4L. म्हणजेच आपल्याला N1 बरोबर 3N मिळालेलं आहे. तर तिथं काय मिळालं आपल्याला? दिस इज द 3 टाइम्स द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ह्याला आपण काय म्हणू शकतो? थर्ड हार्मोनिक किंवा सेकंड ओव्हरटोन. काय आहे? थर्ड हार्मोनिक और सेकंड ओव्हरटोन. अशा प्रकारे आपल्याला काय मिळालेलं आहे? एअर कॉलम व्हायब्रेट इन ए पाईप क्लोज्ड ॲट 1 एंड. त्याच्यानंतर आता इन द नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन बघा इथे इन फिगर सी. काय ज्या फिगर सी मध्ये आपल्याला 3 nodes and 3 antinodes are formed. The air column vibrates in such a way that we get काय मिळतात? 3 nodes आणि 3 antinodes मिळतात. त्याला आपण लेंथ करेक्टेड लेंथ बरोबर आपण काय दाखवलं? 5 लॅम्बडा बाय 2 डिवाइडेड बाय 4. दिस देअरफॉर त्याच्यावर आपल्याला पुन्हा लेंथ ऑफ एअर कॉलम L इज इक्वल टू काय सांगता येतं? 5 लॅम्बडा 2 डिवायडेड बाय 4. म्हणजे लॅम्बडा 2 बरोबर 4L भागिले 5 सांगता येतं. काय सांगता येतं? 4L भागिले 5. आणि ह्याची फ्रिक्वेन्सी दिस इज द वेव्हलेंथ आहे. आणि ह्याची फ्रिक्वेन्सी काय सांगता येतं? N2. आणि आपल्याला V बरोबर N2 लॅम्बडा 2. देअरफॉर N2 बरोबर काय सांगता येतं? V अपॉन लॅम्बडा 2. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस एअर कॉलम. देअरफॉर N2 इज इक्वल टू काय सांगता येतं? लॅम्बडा 2 ची किंमत इथं काय सांगता येईल आपल्याला? 4L डिवायडेड बाय 5 किंवा 5 इंटू V डिवायडेड बाय 4L. पुन्हा V डिवायडेड बाय 4L म्हणजे काय आहे? N आहे. म्हणजे N2 बरोबर आपल्याला 5N मिळालं. बघा आता आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N मिळालेली आहे. त्याच्यानंतर सेकंड हे दिस इज द थर्ड हार्मोनिक्स और फर्स्ट ओव्हरटोन. दिस इज द फिफ्थ हार्मोनिक और सेकंड ओव्हरटोन. आता याच्यामध्ये जर आपण पाहू लागलो आकृतीमध्ये किंवा फ्रिक्वेन्सी काढलेली आपल्याला इथे आपल्याला N मिळालं, 3N मिळालं, 5N मिळालं. यापुढे काय मिळेल?
7n मिळेल, त्याच्या पुढे आपल्याला 9n मिळेल. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये काय सांगता येतं, व्हेन पाईप क्लोज्ड ऍट वन एंड. काय मिळत आपल्याला, व्हेन पाईप क्लोज्ड ऍट वन एंड द एअर कॉलम व्हायब्रेट्स विथ ओनली ऑड हार्मोनिक्स. बघा इथं n आहे, 3n आहे, 5n आहे. नेक्स्ट काय मिळेल आपल्याला, 7n मिळेल. त्याच्यानंतर म्हणजेच आपल्याला काय सांगता येतं, व्हेन पाईप क्लोज्ड at one end only odd harmonics formed. Here column formed झालं. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं, दिस इज द फ्रिक्वेन्सी. फिफ्थ हार्मोनिक झालं, सेकंड ओव्हरटोन झालं. देअरफॉर फॉर पीथ हार्मोनिक बरोबर आपल्याला काय सांगता येतं, 2p + 1 × n. दिस इज फॉर्म्युला यूज. काय सांगतात आपल्याला, ओनली ऑड हार्मोनिक्स आर फॉर्म्ड व्हेन पाईप क्लोज्ड ऍट वन एंड. Thus, for a pipe closed at one end, only odd harmonics present and even harmonics are absent. Even harmonics are absent. अशा प्रकारे आपण पाईप म्हणजे व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम when pipe closed at one end. Now we see about vibrations of air column in a pipe open at both ends, as shown in figure ABC. The pipe is open at both ends and air column vibrates with the boundary condition. That is, boundary condition like लक्षात ठेवायचं definitely. Open end ला anti-nodes, open end ला anti-nodes आणि क्लोज एंड ला नोड. दिस इज द बाउंड्री कंडिशन ऑफ एअर कॉलम व्हायब्रेट होते. आता याच्यामध्ये जर पाहू लागलो तर आपल्याला दॅट इज नोड्स आर फॉर्म्ड ऍट क्लोज्ड एंड अँड अँटी नोड्स आर ओपन एंडला आपलं हे. दिस इज द बाउंड्री कंडिशन आहे. आता when this wave travels to the other open end, there is partial reflection. काय होतं, partial reflection at the both end होतं. The partially reflected waves बघा आता superimpose होतात. superimpose होतात म्हणजे मिक्सिंग होतात with incident wave. रिफ्लेक्टेड वेव्ह आणि इन्सिडेंट वेव्ह सुपरिम्पोज होतात किंवा इंटरफेअर होतात किंवा मिक्सिंग होतात. वी गेट ए स्टेशनरी वेव्ह. आता याच्यामध्ये आपण सपोज ए कॉम्प्रेशन इज प्रोड्युस्ड बाय ट्युनिंग फोर्क travels through the air column and gets reflected as a rare fraction. बघा, gets reflected as a rare fraction. काय होतं, कॉम्प्रेशनचं रिफ्लेक्शन काय मिळालं आपल्याला, रेअर फ्रॅक्शन मिळालेलं आहे. द रेअर फ्रॅक्शन मूव्स बॅक अँड गेट्स रिफ्लेक्टेड ऍज कॉम्प्रेशन ऍट द अदर एंड. बघा, पुन्हा मूव्स बॅक होतं आणि कॉम्प्रेशनचं रिफ्लेक्शन कॉम्प्रेशन होतं. इट सफर्स सेकंड रिफ्लेक्शन. काय होतं, सेकंड रिफ्लेक्शन होतं ऍट बोथ एंड्स नियर द सोर्स अँड देन इंटरफिअर विथ द वेव्ह कमिंग इन ए पाथ डिफरन्स. इथं काय झाला, पाथ डिफरन्स आपल्याला 2L मिळालेला आहे. किती मिळालं, 2L, कारण पाईप ओपन ऍट both ends side. Both ends as shown in figure ABC. The fundamental mode of vibration. मग आता simplest mode of vibration किंवा त्याला normal mode of vibration. आता इथं fundamental mode of vibration of air column open at both ends is shown in figure A.
इथं आपल्याला काय मिळालं बघा, फंडामेंटल मोड मध्ये बघा. आता तिथं काय मिळालं, एक नोड आणि एक अँटी नोड मिळालं. इथं काय मिळालं आपल्याला, 2 अँटी नोड्स आणि 1 नोड फॉर्म होतं. त्याला आपण काय म्हणतो, फंडामेंटल मोड म्हणतो किंवा सिम्पलेस्ट मोड ऑफ ऑपरेशन म्हणतो. आणि त्यामध्ये आपल्याला there are 2 anti nodes at open end and 1 node is middle ला मिळते between them. Therefore length of air column बघा, length of air column काय मिळेल आपल्याला इथं आता, L बरोबर किती मिळालं, λ/2. वेलॉसिटी v बरोबर काय माहिती आपल्याला, n लॅम्बडा. n बरोबर v/λ. Therefore n is equal to v/, आता therefore लॅम्बडा बरोबर काय मिळेल आपल्याला, 2l मिळेल. म्हणजे इथं काय मिळाला, 2l किंवा n बरोबर आपल्याला काय सांगतात, v/2 into l plus e. This is the frequency of simplest mode of vibration or fundamental mode of vibration. ह्याला आपण काय म्हणतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर फर्स्ट हार्मोनिक म्हणतो. काय म्हणतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर फर्स्ट हार्मोनिक. दिस इज द लोवेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. काय आहे, दिस इज द लोवेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन आहे. त्याला आपण काय म्हणतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक्स म्हणतो. आता इन द नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन ॲज शोन इन द फिगर बी. आता बी आकृतीमध्ये आपण दाखवलेला बघा, याच्यामध्ये एअर कॉलम व्हायब्रेट्स विथ बाउंड्री कंडिशन. दॅट इज मोड्स आर अँटी नोड्स आर फॉर्मड ॲट ओपन एंड अँड nodes are formed at closed end. This is the boundary condition. आता याच्यामध्ये आपण जर पाहू लागलो तर 3 अँटी नोड्स बघा, 3 अँटी नोड्स अँड 2 नोड्स आर फॉर्मड. ओपन एंडला काय मिळत जातं, अँटी नोड फॉर्म होते. आता याच्यामध्ये जर पाहू लागलो तर आपल्याला काय मिळालं, तर 3 अँटी नोड्स अँड 2 नोड्स आर फॉर्मड. आता याच्यामध्ये therefore लेंथ ऑफ एअर कॉलम बरोबर आपल्याला काय सांगता येतं, λ/1 सांगता येतं. त्याच्यानंतर आता काय सांगता येईल आपल्याला, v बरोबर n1 λ/1 किंवा n1 बरोबर v/λ1 किंवा n1 बरोबर λ1 म्हणजे काय सांगता येतं, l सांगता येतं. n1 बरोबर आपल्याला 2 into v/2l सांगता येतं. म्हणजे n1 बरोबर 2n सांगता आलं बघा. n1 बरोबर काय सांगता येतं आपल्याला, 2l सांगता आलं. म्हणजे आपल्याला काय सांगता येतं, दिस इज द सेकंड हार्मोनिक्स ऑर फर्स्ट ऑर्डर. बघा, सेकंड हार्मोनिक्स ऑर फर्स्ट ऑर्डर आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आता ॲज शोन इन फिगर सी बघा, द एअर कॉलम व्हायब्रेट्स. कसं व्हायब्रेट झालेलं आहे, 4 अँटी नोड्स अँड 3 नोड्स आर फॉर्मड. किती मिळाले तर 4 अँटी नोड्स अँड 3 नोड्स आर फॉर्मड. आणि ओपन एंडला ऑलवेज वी गेट काय मिळत, ओपन एंडला अँटी नोड्स आर फॉर्मड. त्याच्यानंतर आपल्याला लेंथ ऑफ एअर कॉलम काढता येतं. एअर कॉलम काढत असताना आपल्याला काय सांगता येतं बघा, 3 λ/2 divided by 2. Therefore λ/2 is equal to 2l divided by 3. Therefore n2 is equal to v/λ2. Therefore n2 बरोबर काय सांगता येतं आपल्याला, v/λ2 ची किंमत 2l/3 किंवा n2 बरोबर 3 into v/2l किंवा ह्यालाच आपण काय सांगू शकतो, n2 बरोबर 3l. आता याच्यामध्ये आपण काय सांगितलेलं आहे, आता n2 बरोबर 3l म्हणजे n1 फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, सेकंड हार्मोनिक्स, थर्ड हार्मोनिक्स. म्हणजे याच्यानं आपल्याला काय सांगता येतं, वेन पाईप काय असेल,
closed, open at both ends, all harmonics are present. काय तर all harmonics are present. त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण only odd harmonics are present when pipe closed at one end. याचं काय आहे all harmonics are present आहेत आणि as overtones in the modes of vibration of air column open at both ends. Therefore इथं काय सांगता येतं आता इथं आपण लेंथ ऑफ एअर कॉलम बरोबर काय सांगता येतं करेक्टेड लेंथ बरोबर आपल्याला L+2E सांगता येतं. काय सांगता येतं करेक्टेड लेंथ बरोबर L+2E सांगता येतं. आता हे तर आपण ऑल हार्मोनिक्स are present when air column vibrates in a pipe open at both ends. Therefore NP is equal to काय सांगता येतं आपल्याला P+1 into N सांगता येतं where P is equal to 0, 1, 2, 3 म्हणजे तिथं all harmonics are present when pipe open at both ends. आता याच्यामध्ये जर पाहू लागलो तर आपल्याला काय सांगता येईल आता इट मे बी नोटेड दॅट बघा आता हे आपण काय सांगितलं आता पाईप ओपन ऍट बोथ एंड्स ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट पाईप क्लोज ऍट वन एंड ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट झालं त्याच्यावर आपल्याला असं सांगता येतं इट मे बी नोटेड दॅट it may be noted that काय सांगता येईल साऊंड प्रोड्युस्ड बाय बघा नोट एक काय सांगता येतं साऊंड प्रोड्युस्ड बाय ओपन पाईप कंटेन्स ऑल हार्मोनिक्स इट्स क्वालिटी इज रिचर दॅट प्रोड्युस्ड पाईप बघा आता हिची क्वालिटी काय असते क्लोज पाईप असते त्यावेळेस रिचर असते कशापेक्षा ओपन पाईप हिची रिचर असते कशापेक्षा क्लोज पाईप म्हणजे आपल्याला पहिलं नोट सांगता येतं त्यानंतर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन 2 नंबरचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन ए पाईप बघा काय सांगता येईल इन ए पाईप ओपन इज डबल सांगता येतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन ए पाईप क्लोज्ड ऍट सेम लेंथ क्लोज्ड पाईप ऑफ द सेम लेंथ त्याच्यानंतर प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन बघा एंड करेक्शन काय सांगता याच्यामध्ये आता पहिल्याच्यामध्ये आपण पाईप ओपन ऍट बोथ एंड्सला आपल्याला काय मिळतं एंड करेक्शन इथं काय मिळेल आपल्याला इफ पाईप टू पाईप्स ऑफ सेम डायमीटर बट डिफरंट लेंथ काय तर L1 and L2 आर द डिफरन्स आहेत आणि डायमीटर सेम आहे तसं आपल्याला माहित आहे V इज कॉन्स्टंट असतं काय आहे 2n1 λ1 इज इक्वल टू 2n2 λ2 हे कॉन्स्टंट असतं ह्याच्यानं आपल्याला काय सांगता येतं n1 इज इक्वल टू n1 L1 इज इक्वल टू n2 L2 आता ह्याच्यामध्ये आपल्याला L1 ची किंमत काय लिहिता येतं L प्लस ई काय सांगता येतं 2E म्हणजे काय पाईप ओपन ऍट बोथ एंड्स आहे N2 इंटू L2 प्लस 2E मध्ये करून घेतल्यामुळे L1 प्लस 2N1E बरोबर काय सांगता येईल तिथं N2 L2 प्लस
2n2e. आता E1 एकत्र करू 2n1e मायनस 2n2e बरोबर n2l2 मायनस n1l1. इथून 2e कॉमन काढा 2n1 मायनस n2 इंटू e बरोबर n2l2 मायनस n1l1. therefore एंड करेक्शन बरोबर काय सांगतात आपल्याला n2l2 मायनस n1l1 डिवायडेड बाय 2 into n1 minus n2. This is the end correction for the pipe open at both ends. हे अशा प्रकारे आपल्याला काय करता येतं एंड करेक्शन काढता येतं. त्याच्यानंतर आता 2 नंबरचा क्लोज्ड ॲट वन एंड. क्लोज ॲट वन एंड मध्ये पुन्हा तिथं काय करायचं सेम डायमीटर आहे आणि लेंथ काय डिफरंट आहे. L1 अँड L2 आर द डिफरंट लेंथ्स पाईप हुज डायमीटर इज सेम. त्याच्यावर आपल्याला काय सांगता येतं व्ही बरोबर 4 इंटू किंवा 4n1l1 बरोबर 4n2l2. therefore 4n1l1 बरोबर 4n2l2. आता याच्यामध्ये 4 कटून गेले तर राहिलं n1. याची किंमत l1 प्लस e बरोबर n2 इंटू l2 प्लस e. पुन्हा गुणून घ्या तर पुन्हा गुणून घेतला काय होईल n1l1 प्लस n1e बरोबर n2l2 प्लस n2e. पुन्हा n1e मायनस n2e बरोबर n2l2 मायनस n1l1. e कॉमन काढलं n1 मायनस n2 बरोबर n2l2 मायनस n1l1. therefore e बरोबर n2l2 मायनस n1l1 divided by n1 minus n2. These are the end corrections for pipe open at one end and किंवा pipe open at both ends आणि pipe closed at one end. अशा प्रकारे यांनी करेक्शन आपण काढू शकतो. बाकीचं आपण पुढच्या तासामध्ये पाहू.